एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 98 22 39 79 74. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला विश्वास. राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. बुलढाणा रेसिडेन्सी येथे आज 18 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूने उभी राहणार आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये राज्यातील छोटे छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते. या समाजाच्या हितासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास मंडळाची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे काम केले आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या मतदारसंघात झालेली विकास कामे ही लोकांसमोर आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह इतर उपस्थित होते. या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्या ठिकाणी झालेली विकास कामं ही दररोज लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. हजारो कोटी रुपयाची विकास कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आपण सर्वजण बुलढाणावासी आहात. बुलढाण्याचं चित्र आपण डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आपल्यालाही निश्चित जाणवत असेल की गेल्या 2.5 वर्षापूर्वीचा बुलढाणा जिल्हा आणि या 2.5 वर्षात बुलढाणा शहर असेल, बुलढाणा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातले महायुतीचे सगळे मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत. सर्वसामान्यांसाठी या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही लहान लहान समाज होते गेल्या 75 वर्षामध्ये ही सगळी समाज दुर्लक्षित होते. त्यांच्याकडे कुठल्याही सरकारनं जाणीवपूर्वक विशेष असं लक्ष दिलं नाही. पण जवळपास आपल्या या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या महायुतीच्या सरकारनं जवळपास नवीन 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या लहान लहान समाज घटकांना सुद्धा न्याय देण्याचं काम, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण पाहतो की 50% पुरुष साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा.